पलीआड गेलेला सूर्य परत दिसतो, पण एकदा की आयुष्यातली आई आणि आयुष्यातला बाप गेला की तो परत दिसत नाही. लक्षात घ्या, इकडे लक्ष द्या. माणसाला ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत काय, ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत काय, ज्याला डोळे नाही त्याला विचारा डोळ्याची किंमत काय, आणि ज्याच्या आयुष्यातून आई आणि वडील गेले त्यांना विचारा आई वडिलांची किंमत काय. एकदा की बाप गेला, लहान असताना जर बाप गेला तर कुटुंबाची सगळी जबाबदारी मोठ्या लेकाला सांभाळावी लागत असते. लक्षात घ्या, बाप जिवंत आहे तोपर्यंत बाप वटवृक्षाचा सावलीप्रमाणे बाप हा लेकरांना सांभाळत असतो. सावलीखाली असतात, काही वाटत नाही उन्हातानाचं, पण लक्षात घ्या तोच वटवृक्ष जर कोलमडून पडला ना तर ती सगळी जबाबदारी घरातील एका मोठ्या पोरावर पडत असते. लक्षात घ्या, झाड सावलीचं गेलं आता खेळ हा उन्हासी, झाड सावलीचं गेलं आता खेळ हा उन्हासी, झालं मोकळं आभाळ, झालं मोकळं आभाळ आता चटके उरासी, पाप गेला दूर देशी, बाप गेला दूर देशी. ज्या वेळेस असं झाड कोलमडून पडतं ना त्यावेळेस त्या झाडाची किंमत कळत असते गड्या. जोपर्यंत आईवडील जीवनात आहे त्यांची किंमत बहुधा कळत नाही. आपल्याला काय वाटतं, म्हातारे झालेत गड्या, बोलत राहतात, काय यांचं साधं कायमच डोकं उठवत राहतं. पण लक्षात घ्या त्या बोलण्यामागे त्यांचं प्रेम कधी आपल्याला दिसत नाही. ते प्रेम आपल्याला दिसतं कधी माहिती आहे, ज्यावेळेस ते निघून जातात ना, पाऊलं पावली त्यांची आठवण येते. पाऊलं पावली, अरे आता जर माझी आई असते ना तर मला गड्या 50 वेळेस दार ठोकवायला लागलं नसतं. रोज आम्ही फिरतोय दारोदारी, रोज आम्ही प्रत्येक गाव फिरतोय, रोज यायला कधी आम्हाला 12 वाजतात, 1 वाजतो, 2 वाजतो, 3 वाजतो गड्या. पण लक्षात घ्या कितीही वाजो बस गाडी जर दारासमोर जाऊन उभी राहिली ना तर दरवाजा खोलणारी आमची आई असते. लक्षात घ्या, आई असते. पण लक्षात घ्या त्याची किंमत आम्हाला किती कळाली. आई खऱ्या अर्थानं एकदा जन्म नाही घेत. एकदा स्त्रीचा जन्म एवढा सोपा नाही हो. स्त्रीचा जन्म एवढा सोपा वाटतो का? तीच स्त्री कधी मुलगी असते, तीच स्त्री कधी कुणाची बायको असते, तीच स्त्री कधी कुणाची मुलगी असते. लक्षात घ्या, पावलोपावली तिला वेगवेगळ्या नात्यांना तोंड द्यावं लागत असतं. प्रत्येक गोष्टीमध्ये सुद्धा जी स्वतःला खंबीर ठेवते ना तिला खऱ्या अर्थानं आई म्हणतात. आपल्या मुलांवर चांगले संस्कार करून आपले मुलं चांगले समाजामध्ये घडले पाहिजे. लक्षात घ्या, याचं सगळ्यात मोठं श्रेय जर कुणाला जायचं असेल तर ते सगळं श्रेय एका आईला जातं. एखाद्या वेळेस आई बाळाला जन्म देत असताना दवाखान्यात त्या बापाला विचारावं त्या डॉक्टरांनी, सांगा ना म्हटले, बाळ आडवय, आईच्या जीवाला धोका आहे. एकतर आई वाचेल नाहीतर बाळ वाचेल, कुणाला वाचवू? एक वेळेस तो बाप म्हणेल की नाही पोरगं गेलं तरी चालेल पण पोराची आई वाचली पाहिजे. जा त्या आईजवळ आणि तिला सांगा पोरगं पोटामध्ये आडवय, एकतर तू वाचशील किंवा तुझा मुलगा वाचेल, सांग कोणाला वाचवायचं. त्याही वेळेस आई म्हणेल, देवा मी मेले तर चालेल रे डॉक्टर, मी मेले ना चालेल, पण माझ्या बाळाला मात्र वाचव रे. लक्षात घ्या, ही जी माया आहे ना ही फक्त एक आई करू शकते. एक आई आपल्या मुलासाठी काय नाही करत महाराज. लक्षात घ्या, आपल्या मुलासाठी एक आई जेवण करत असताना जेवणाच्या ताटावरून उठते आणि त्याची शी धुवायला जाते. परत ती शी धुवून आल्यानंतर परत त्याच ताटावर बसते आणि त्या ताटावर बसल्यानंतर परत आई जेवायला बसते. पण आईला त्या गोष्टीची किळस येत नाही. मग म्हातारपणामध्ये ती आई जर खोकत असेल तर आम्हाला किळस काय यावी, कधीतरी विचार केला पाहिजे महाराज. अरे शिकून एवढं मोठं केलं पोराला. एक पोरगा होता, लहानपणी ॲक्सिडेंट झाला, बाप वारला, पोरगा वाचला, आईचा सुद्धा एक डोळा गेला. पोराला आईची किळस यायची, पोरगा हुशार होता, शाळेमध्ये जायचा.
1 नंबर आला. घरून पालकांना बोलवायला सांगितलं. घरी तर आईचे, तिलाही एक डोळा नाही. पोराला लाज वाटायची, या एका डोळ्याच्या आईला मी कशाला नेऊ. लाज वाटायची पोराला, का बरं नेऊ मी हिला शाळेमध्ये. लक्षात घ्या, चित्र डोळ्यासमोर आणा. 10वीचा वर्ग होता. 10वीच्या वर्गामध्ये प्रथम नंबर आला म्हणून त्याच्या आईचा सत्कार करायचा म्हणून त्याच्या आईला वर्गामध्ये बोलवण्यात आलं. आईनं विचार केला, माझ्या बाळाला मी शाळेत आलेलं आवडत नाही, पण जर पोराचा सत्कार माझ्या डोळ्यासमोर होत असेल आणि मी जर तिथं नसेल गड्या, तर ही किती मोठी शोकांतिका आहे. आई आली, मागे उभी राहिली बिचारी. पोराचा सत्कार पुढे चालू होता. तेवढ्यात कोणीतरी गर्दीमध्ये पाहिलं, त्याची आई आली. आई आल्यानंतर तिला आवाज दिला, पुढे या. आई पुढे गेली, पण दबक्या पावलांनी गेली. तिला माहीत होतं, माझ्या पोरानं मला पाहिल्यानंतर त्याला राग येणार आहे. तू कशाला आली, तुला एक डोळा नाही ना, तुझं राहणं कसं आहे, माझ्या पोराला राग येईल. दबक्या पावलांनी आली आई पुढे, पण पोराला मात्र राग आला. राग आला पोराला. घरी येऊन आईला ओरडायला लागला, सांगितलं होतं तुला येऊ नको, कशाला आली तू शाळेमध्ये. अरे तुला एक डोळा नाही, तुझं राहणं कसं आहे, असं 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 साधं बोळं राहणं, शाळेमध्ये अशी येते तू, बाकीचे मुलं मग मला हसतात ग आई, तू शाळेमध्ये येत जाऊ नको. तिनं सांगितलं, बाळा आजपासून परत तुझ्या शाळेमध्ये येणार नाही. पुढच्या शिक्षणासाठी पोरगा जिल्ह्याच्या गावाला गेला. जिल्ह्याच्या गावाला गेला, चांगला शिकला, त्याला तिथून शिष्यवृत्ती मिळाली. परदेशामध्ये गेला, परदेशामध्ये शिकला, परदेशामध्ये शिकून परत भारतामध्ये आला, मोठा साहेब झाला. साहेब झाल्यानंतर त्यानं स्वतःच्या फॅक्टऱ्या टाकल्या, गाड्या घेतल्या, बंगले बांधले, पण त्याला आईची परत आठवण आली नाही. एक दिवस शाळेनं सत्कार ठेवला. आपल्या शाळेतून जे यशस्वी मुलं झाले त्यांचा सत्कार ठेवला. पोरगा गावाच्या दिशेनं निघाला, गावाकडे आला. सत्काराला वेळ होती. आपोआप त्याचे पाऊल आपल्या घराच्या दिशेनं जायला लागले. घराच्या दिशेनं जाणारी पावलं पाहता पाहता आता दारासमोर आले. दारासमोर पाहिलं तर दाराला कुलूप होतं. बांधलेलं जे काही झोपडं होतं ते झोपडं पडलेलं होतं. शेजारी विचारू लागला, का हो काकू, इथं एक आजी राहत होती, कुठं गेली. त्या काकूनं सांगितलं, बाबा अरे ती तर 4-5 वर्ष झालं गड्या, जग सोडून गेली. ती जग सोडून गेली, मला कळलंसुद्धा नाही. कसं कळेल बाळा, तू इथं नव्हता ना रे, त्याच्यामुळं तुला कळलं नाही. पण काळजी करू नको, तुझ्यासाठी तुझ्या आईने एक पत्र माझ्याकडं ठेवलं. सांगितलं होतं, एक ना एक दिवस माझा बाळू येईल, त्याला हे पत्र दे. ते पत्र पोराच्या हातामध्ये पडलं. पत्र पाहिलं, पत्र वाचायला सुरुवात केली. आईनं सांगितलं, बाळा लहानपणापासून तुला वाढवण्यासाठी मी काय काय केलं असेल माझं मला माहिती आहे. रक्ताचं पाणी केलं, हाडाचे काढं केले, रात्रीचा दिवस केला, तळहाताचा पाळणा केला आणि तुला वाढवलं रे. तुला वाढवलं, एवढं मोठं केलं, तरीसुद्धा तुला माझी काळजी नाही. लक्षात घे, तुला माझी लाज वाटते ना रे, माझ्या डोळ्याची लाज वाटते, माझ्या साधेपणाची लाज वाटते. पण लक्षात घे, या साधेपणानंच तू एवढा मोठा झाला आहेस, नाहीतर तू एवढा मोठा होऊ शकत नव्हता. तुला माझ्या डोळ्याची लाज वाटते ना रे बाळा. पण ऐक, ज्या वेळेस लहान असताना ॲक्सिडेंट झाला, तुझा बाप तर गेला, तुझा बाप तर गेला, पण लक्षात घे, तू लहान होता, तुझ्या डोळ्याला जखम झाली, तुझा एक डोळा निकामी झाला. मी पाहिलं, अरे माझं तर सौभाग्य गेलं, मला कोण पाहतंय, पण माझ्या मुलाला अजून सगळं जग पाहायचं आहे. त्याच्यामुळे तू लहान असताना मी माझा डोळा काढला आणि तुला बसवला, म्हणून तुला आज 2 डोळे, नाहीतर तुझा एक डोळा गेलेला असता बाळा. मी जग पाहण्यापेक्षा माझ्या मुलानं, माझ्या डोळानं संपूर्ण जग पाहावं ही अपेक्षा जिची असते ना, खऱ्या अर्थानं तिला आई म्हणतात. लक्षात घ्या, तिला आई म्हणतात. तिनं बांधलं घरट, दिला विसावा निवारा, घेऊन या पंखाखाली, भरविला मुखी चारा, ओढ रक्ताला लागली, लागे चाहून फुटाया, आज घायाळ पक्षीनी जाई, पिलाना भेटाया, आज घायाळ पक्षीनी जाई, पिलाना भेटाया.
मी मेले तरी चालेल रे राजा, संसार तुझा सुखात झाला पाहिजे ही अपेक्षा जिची असते ना. मला त्रास झाला तर चालेल, पण माझ्या बाळाला त्रास होता कामा नये, लक्षात घ्या. म्हणून त्या आईला जपलं पाहिजे. तळहाताचा पाळणा तू केला, नेत्राचा तू दीप लाविला, वासराला पाहून जशी हंबरते गाई, वासराला पाहून जशी हंबरते गाई, येना ग आई मला झोप येत नाही, येना ग आई मला झोप येत नाही. लक्षात घ्या. नंतर किती तुम्ही आवाज द्या रे, एकदा की आई वडील आपल्यापासून निघून गेले ना गड्या, नाही परत मिळत, नाही परत मिळत. बस आपल्याला वाटतं आई ढगामध्ये गेले, एखादी पतंग बुडत असावी, त्या लहान पोरानं त्या पतंगीकडे निरोप पाठवावा. हे पतंगा, हे पतंगा, पतंगा रे पतंगा जरा थांबशील का, आई माझी देवा घरी निरोप तिला देशील का, निरोप तिला देशील का, निरोप तिला देशील काय. कितीही निरोप पाठवा, तो निरोप तिच्यापर्यंत पोहोचत नसतो रे गड्या. जोपर्यंत आहेत ना ते सांभाळ रे. काय नाही केलं त्यांनी आपल्यासाठी गड्या हो. लक्षात घ्या, त्यांचे आपण लहान असतानाचे कष्ट जर आपल्या डोळ्यासमोर आला ना, बाप करी जोडी लेकराची ओढी, 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 आपुली कुर्बानी वाढवणी, आपुली कुर्बानी वाढवणी, आपुली कुर्बानी वाढवणी, आपुली कुर्बानी वाढवणी, एक केला मिराई बाप करी जोडी लेकुराची ओढी, आपुली कुरवणी वाळवणी. लक्षात घ्या. एकाएकी केला मिराशीचा धनी, कडे वागवणी भार खांदा. कशासाठी केलं लक्षात घ्या. जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांची किंमत ठेवा गड्या हो. जर त्यांनी बघा तुम्ही, आई वडिलांनी एक वेळेस त्यांच्या गरजा पूर्ण नाही केल्या, पण आपली हौस पूर्ण केली. लक्षात घ्या. हां, एक वेळेस आई वडिलांनी त्यांच्या गरजा अपूर्ण ठेवून आपली हौस पूर्ण केली असेल, तर आपली जबाबदारी गड्या म्हातारपणामध्ये कमीत कमी त्यांच्या गरजा तरी आपण पूर्ण केल्या पाहिजे. काय पाहिजे त्यांना? तुम्ही आनंदी दिसलात ना, आईला वाटतं बस काही नको. पहा तुम्ही, एखाद्या वेळेस घरामध्ये एखादा गोड पदार्थ बनवलेला असावा, तो गोड पदार्थ खाता खाता पोरांनी सगळा खाऊन घ्यावा. पोरांनी खाल्ल्यानंतर पहावं, नंतर तर आईला काहीच शिल्लक नाही. एका पोरानं जावं आणि विचारावं, आई काय ग सगळं आम्हालाच वाढून दिलं, तू स्वतःसाठी काहीच नाही ठेवलं, स्वतःसाठी काहीच नाही ठेवलं. आई म्हणते, बाळा तू पोटभर खाल्लं ना, तुझ्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून माझं पोट भरलं रे. मला खाण्याची गरज नाही, तुझं तोंड समाधानी पाहण्याची गरज आहे मला. लक्षात घ्या. म्हणून आई जर आयुष्यातून गेली ना,
मागच्या प्रेमाचा सागर आटल्या जातो. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. तळपत्या उन्हात रखरखत्या रानात राहिलीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामा. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना उडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. नभीची चांदणी तू ग चंदनाची कोर. शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभा आयुष्य जगेन. आई देवापाशी मी ग तुलाच ग मागेन. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. गेलेली माणसं परत येत नसतात, लक्षात घ्या. पण त्यांच्या आठवणी आल्याशिवाय राहत नाही. म्हणून विनंती असेल एक, आज आपण गंगा आईच्या जर वर्ष श्राद्धासाठी आला असाल तर विनंती असेल माझी सगळ्यांना, ज्याच्या ज्याच्या आयुष्यामध्ये ज्याच्या ज्याच्या घरामध्ये आई वडील आहे त्यानं स्वतःला भाग्यवान समजा की कडे अजून देवाचं स्वरूप माझ्या घरामध्ये आहे. त्यांच्या आश्रयाला आपलं जीवन घालवा. जीवनातले मोठ्यातली मोठी संकट दूर झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून लक्षात घ्या, आपल्या आईवडिलांची सेवा करा. कारण की आपल्याला महाराष्ट्राचा वारसा आहे. आपण अशा महाराष्ट्रामध्ये राहतो ज्याच्यात भक्त पुंडलिकासारखा भक्त होऊन गेला, श्रावणबाळासारखा भक्त झाला, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा एक भक्त होऊन गेला, एक मातृभक्त झाला की ज्यानं आईच्या शब्दाकरता स्वराज्याची निर्मिती केली. ही या महाराष्ट्राच्या मातीतच होऊ शकतं, लक्षात घ्या. त्याच्यामुळे त्या महाराष्ट्राच्या मातीत जर आम्ही जन्माला आलो असेल तर आम्ही कमीत कमी आमच्या आईवडिलांना सांभाळलं पाहिजे, एवढी एकच अपेक्षा व्यक्त करतो. आज आपण ज्यांच्या वर्षश्राद्धानिमित्त खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी सगळेजण जे जमलो आहोत, कैलासवासी असणाऱ्या गंगूबाई लक्ष्मणराव जाधव यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण सगळेजण या ठिकाणी जमलेलो आहोत.